नमस्ते सर्वांना, चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे। याआधी मी कुर्ती कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे, तर आज मी स्टिचिंगचा व्हिडिओ बनवत आहे, तर तो तुम्ही पाहता। तर इथे मी पंचकोनी गळा ऑलरेडी या फॅब्रिकचा होता असा प्रिंटेड, तसाच मी कटिंग केलेला आहे। त्यानंतर ही कॅनव्हासची पट्टी घेतलेली आहे, ती आपल्याला गळ्याला वरती जोडून घ्यायची आहे कॅनव्हास पट्टी। त्यानंतर आपण याला अस्तर जोडून अस्तरसोबत आपण ही स्टिच करणार आहोत। इथे शिलाई घेतल्यानंतर आपल्याला ते अस्तर कट करून घ्यायचं आहे। इथे अस्तर कट करून घेतलेला आहे। आपण एक कॉर्नरला थोडेसे कट्स देणार आहोत। यानंतर आपल्याला इथे उलटवून दाबटीप द्यायची आहे त्यावर। नंतर डबल टिप घेत आहे मी इथे। त्यानंतर बॅकचा गळा मी कट केलेला नव्हता, तो आता कट करून आपण तो अस्तरला जोडून घेणार आहोत। या ठिकाणी मध्ये पिन लावून सेट केलेला आहे, त्यामुळे आपला कपडा सरकत नाही इकडे तिकडे। परफेक्ट गळा शिवून झालेला आहे या ठिकाणी। तर हा इथे कपडा एक्स्ट्रा कट करून मी दाबटीप घेतलेली आहे। नंतर शोल्डरला, फ्रंट शोल्डरला पण मी शिलाई घेऊन तिथला थोडासा एक्स्ट्रा कपडा कट करत आहे। त्यानंतर शोल्डर जोडताना आपल्याला हे दोन्ही बाजू आपल्याला सुलट ठेवून अस्तर असं उलटवून घ्यायचं आहे बॅक साईडचं। त्यानंतर असे शोल्डर जोडून घ्यायचे आहे। खालच्या बाजूला बॅकचाच कपडा आहे, नंतर सेंटरला फ्रंटचा आहे, नंतर बॅकचा अस्तर। असं शिवल्याने काय होतं की शिलाई एकदम इनविजिबल होते, शिलाई दिसत नाही, पाहू शकता तुम्ही। त्यानंतर दुसरी बाजू पाहू शकता, सुलट बाजूने जोडायचं आहे आणि अस्तर असं उलटवून घ्यायचं आहे। परत एकदा पाहू शकता, लक्षात येईल। प्रॅक्टिसने होऊन जातं हे। सुरुवातीला थोडंसं अडचणीचं वाटतं। तर दोन्ही साईड पण आपल्या या ठिकाणी शिवून झालेले आहेत। पूर्ण असं इनविजिबल झालेलं आहे हे। शिलाई पूर्ण गेलेली आहे आत, दिसायलाही सुंदर दिसतं ते। तर आता आपण इथे बॅकच्या गळ्यासाठी तिथे आपण दाबटीप घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला हे अस्तर पूर्ण जोडून घ्यायचं आहे साईडनं पूर्ण आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे हे। त्याआधी आपल्याला इथे मुंड्यापासून म्हणजे बाहीपासून करायचं आहे शिलाई। त्यानंतर साईड बाजू घ्यायच्या दोन्ही फ्रंटच्या, आणि जोडताना आपल्याला जे अस्तर आहे आतल्या साईडनं ते थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे। कधी अस्तर जोडताना पिन लावून घेणं खूप गरजेचं आहे। पिन लावल्यामुळे कपडा इकडे तिकडे सरकत नाही आहे आणि आपला वेळ वाचतो शिवताना। इथे अस्तर जोडून होत आलेलं आहे, पाहू शकता इथे। यानंतर आपल्याला बाह्या तयार करून घ्यायच्या आहेत। तर अशा पद्धतीने हे अस्तर पूर्ण झालेलं आहे जोडून। तर इथं बाहीला आपल्याला
बॉटमला 1/2 इंचावर अशी पट्टी दुमडून घ्यायची आहे. त्यानंतर पुन्हा एक शिलाई घ्यायची आहे आपण कॉर्नरला, एकदम कॉर्नरला शिलाई घेणार आहोत दुसरी. त्यामुळे फिनिशिंग छान दिसतं बाहीचं. इथे बाहीचं सेंटर काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि शोल्डरच्या सेंटरला आपल्याला जोडून तिथे पिन लावून घ्यायची आहे आधी. आणि सुरुवातीपासून बाही जोडून घ्यायची आहे. कधीही ड्रेस नवीन शिकत असताना कॉटनचाच ड्रेस शिवावा शक्यतो. सिंथेटिक शिवताना खूप अडचणी येतात. एकदा हात आपला परफेक्ट बसल्यानंतर सिंथेटिक शिवू शकतो आपण. कॉटनचं फिनिशिंग खूप सुंदर दिसतं सुरुवातीला. तसंच दुसरी बाही पण लावून घ्यायची आहे. तर इथे बाह्या लावून झालेल्या आहेत. आता आपण बॉटमची जी पट्टी आहे ती आपण दुमडून घेणार आहोत. पहिली अस्तरची शिवून घ्यायची आहे. ते बॉटमला थोडंसं फोल्ड करून शिवत आहोत आपण. ते थोडं मनी वर्क असल्यामुळे थोडंसं डिस्टर्ब व्हायला लागलेलं. मी ते बूट असं उचलून घेतलेलं आहे शिवताना थोडा थोडा. काही मनी कट पण केलेले त्यातले मी, नाही तर सुईच्या मध्ये येऊन डिस्टर्ब होतं, सुई तुटते. तिथं खालचा बॉटम पण शिवून झालेला आहे दोन्ही साईडचा. त्यानंतर आपल्याला बाहेर साईड उलट करून बाहीपासून सुरुवात करायची आहे. जिथे आपण हिपसाठी आपण तिथे मार्किंग केलेलं आहे हिप उंचीपर्यंत, तिथंपर्यंतच आपल्याला शिलाई घ्यायची आहे मागे पुढे करून. इथे शिलाई थांबवलेली आहे मी. नंतर या साईडलाही तसंच घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने खालीपर्यंत यायची ते मार्किंग केलेल्या ठिकाणी ते मागे पुढे करून शिलाई थांबवायची आहे या ठिकाणी. त्यानंतर जे कट्स आहेत आपले साईडचे, तर तिथे हे अशा पद्धतीने खालून सुरुवात करायची आहे बॉटमपासून. 1 सेंटीमीटर अंतरावर आपल्याला ही पट्टी फोल्ड करायची आहे. रुंदी 1 सेंटीमीटरची ठेवायची आहे या पट्टीची. त्यानंतर अशा पद्धतीने इथे असं थोडंसं कॉर्नर आपण दुमडून घेणार आहोत आणि इथे मी झूम केलेला आहे. थोडी पट्टी वळवून मी अशी वळवून इथे शिलाई घेत आहे.
अस्तर जोडल्यामुळं शिलाईला खूप अडचण येत नाही आहे, म्हणजे खूप सोपं होतं शिवायला. त्यानंतर आपल्याला इथे परत एकदा कॉर्नरला आपल्याला एकदम साईडला शिलाई घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपली एक बाजू झालेली आहे. आता दुसरी बाजू पण आपण अशाच पद्धतीने शिवणार आहोत. हे पाहू शकता तुम्ही, फिनिशिंग अगदी व्यवस्थित झालं आहे आणि आतल्या साईडने पण पाहू शकता. तर इथे असं दुमडून घ्यायचं आहे खाली बॉटमपासनं. हे पहा, इथे बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने फोल्ड करायचं. इथे थोडंसं काही लोकांना अडचणीचं वाटतं, पण तुम्ही एकदा दोनदा ट्राय केल्यानंतर येऊन जातं ते. थोडंसं लक्षपूर्वक केलं की मनावर घेऊन सगळ्या गोष्टी होतात व्यवस्थित. मेन म्हणजे आवड पाहिजे, होऊन जातं व्यवस्थित शिलाई. सुरुवातीला थोडंसं किचकटच वाटतं हे. प्रॅक्टिस पाहिजे याला भरपूर. तर परत याला असं वळवून परत एक साईडला अशी शिलाई घेणार आहे मी, अगदी काठावर. इथे कॉर्नरपासून परत वळवून घ्यायचं आहे आपल्याला. शिलाई सलग पाहिजे, धागा तुटला ना तिथे मग परत धागेवरती दिसतात, त्यामुळं दक्षता घ्यायला पाहिजे धागा तुटू नये. आता इथे वळवून मी बॅक साईडची बॉटम जी आहे त्याला परत मी रिपीट अजून एक शिलाई अशी कॉर्नरला घेणार आहे. तर इथे आपला ड्रेस पूर्ण झालेला आहे शिवून. तर याची फिटिंग वगैरे आपण नंतर चेक करू शकतो. तर बघा तुम्ही, हा ड्रेस कुठेसुद्धा असा अडचणीचा झालेला नाही आहे, कुठे फुगा नाही, काही नाही, फार व्यवस्थित झालेला आहे. तर याचा तुम्ही आता पुढे फोटो पाहू शकता पूर्ण. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला माझ्या शिलाईचा? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद परत एकदा.